आज मी वांग्याची आमटी ही रेसिपी घेऊन आली आहे, पण एक वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे। टेस्टला खूप चवीदार आणि खूप सोपी आमटी आहे। तर चला मग सर्वात आधी वांग धुवून त्याच्या एकात 2 अशा फोडी करून घ्या। त्यासाठी कोथिंबीर, जिरे, भाजलेले सुके खोबरे, लसूण, टोमॅटो हे सामग्री लागणार आहे। इथे मी जिरे, खोबरे, लसूण, कोथिंबीर हे ओबडधोबड वाटून घेतलं आहे। तेल गरम झालं की यात मोहरी घाला। मोहरी तडतडली की यात जिरे, खोबरे, लसूण, कोथिंबीर बारीक केलेले वाटण घाला। वाटण भाजून घ्या। थोड्या वेळाने टोमॅटो प्युरी घालून सगळं 2 ते 3 मिनिटं भाजून घ्या। तुमच्या चवीनुसार मीठ आणि चटणी घालून घ्या। नंतर यात फोडी केलेली वांगी घालून एकत्रित करा। थोड्या वेळाने गरम पाणी घाला। इकडे मी ज्वारीचं पीठ 1 वाटी पाण्यात घालून मिक्स करून घेतलं आहे आणि हे ज्वारीचं पिठाचं पाणी आमटीमध्ये घालून घ्या। उकळी आली की ही वांग्याची आमटी खायला घ्या। चवीला खूप चविष्ट आणि चटकदार लागेल।